हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज तुम्ही बघू शकतायत की रोनित आणि परी आज अभ्यास करतायत. सो बऱ्याच दिवसांनी सुट्ट्यानंतर आज ते अभ्यासाला बसलेत. सकाळी उठल्याच मी त्यांना सांगितलेलं की आज तुम्हाला अभ्यास करायचाच आहे. शाळेचा जो समरचा अभ्यास दिलेला आहे तो रोनितचा राहिलेला होता. कारण सुट्ट्या लागल्याच आम्ही त्याच्या मामाच्या घरी गेलेलो. सो 5-6 दिवस आमचे तिकडे गेलेले आणि तिकडनं आल्यावर पण रोनितचं 2-3 दिवस असेच खेळण्यातच गेले. तर शाळेचा जो अभ्यास बाकी होता मग मी त्याला लगेच सकाळी उठल्या त्यांना फ्रेश केलं, आंघोळ वगैरे, चहा दूध वगैरे देऊन त्यांना इथं मी लगेच अभ्यासाला बसवलेलं. तर त्यांचे इथं नंबर नेम्स लिहिणं चालू होतं. परी म्हटली की मलाही अभ्यास करायचा, तर मी तिलाही नोटबुक दिलेली अभ्यासासाठी. आणि काल मी भाजी आणायला गेले होते तर तिथं मला आंबे दिसले. सहसा पुण्यात आली आहे तेव्हापासून साधा बदाम आंबा खाण्यात येत नाही, कारण इथं पुण्यामध्ये हापूस आंबा सगळीकडे बघायला मिळत असतो. तर मला काल भाजी आणायला गेले तर तिथं बदाम आंबा दिसला. मी लहान असतानापासून बदाम आंबाच खात आली आहे. गावाकडे आमच्या खानदेशात सहसा हापूस फार कमी बघायला मिळत होता. ज्या वेळेला मी लहान होते त्यावेळेला हापूस आंबा फार कमी बघायला मिळायचा. तर नेहमी आमच्याकडे बदाम आंबाच असायचा. चिरून खाण्यासाठी म्हणा किंवा रस करण्यासाठी बदाम आंबाच यायचा. आणि पुण्यात आली तेव्हापासून हापूस खाल्ल्यामुळे बदाम आंबा बघितला मग मी ठरवलं की नाही, आज आपण बदाम आंबा ट्राय करूया. आणि मी तो घेतला आणि आज मी त्याचा रस बनवत होते. तर मी तुम्हाला दाखवत होते की मी कशा पद्धतीने रस तयार केला आहे. आणि इथे मी त्याला आधी स्किन काढून तो पिळून नाही जरी केला तरी चालतो, कारण की तो थोडा हार्ड असतो. तर मी त्याची वरची स्किन काढून घेतली. जसे आपण बटाटे सोलतो तसं मँगोची मी वरची स्किन काढून घेतली आणि त्याचे तुकडे करून घेतले आणि त्याला मिक्सरमधून आता बारीक करून घेणार. यात साखर घालावीच लागते, कारण हा फार जास्त गोडही नसतो आणि फार जास्त आंबटही नसतो, मीडियम असतो. त्यामुळे यात साखर घालावीच लागते. थोडी का असेना मी साखर यात घालते आणि त्याला आता छान मिक्सरमधून बारीक इथे माझा रस रेडी आहे, करून आमरस तयार आहे. आणि आता याला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि जेवताना याला चपातीबरोबर खाणार. पाणी पाहिजे पाहिजे निंबू पाणी. आम्ही तुला लिंबू पाणी बनवून देऊ दोघं. हा वेळ आहे का निंबू पाणी प्यायचा? पण नाही, आम्ही बनवणार. बनवा. येते का पण बनवायला? काय काय लागतं निंबू पाणी बनवायला? लिंबू, साखर, मीठ आणि पाणी. बस. ओके, बनवा मग. माहिती का कुठे काय काय ठेवलंय असं? आणि कोणाकोणासाठी बनवताय? आजी, तू, अंगणवाडीसाठी. हां. आणि तुम्ही कट करणार सुरीने? आणि लागलं हाताला तर? मी कापणार. हो, लहान मुलांनी लावायचा नाही हात. कापायचा नाही लहान मुलांनी सुरीने. नो, आणि मी कापून देते. नाही माहिती. अरे किती ग्लास पाणी घेणार आहे अंदाजे? फेकून आणि
कापते आण. मी करते. मला करायचंय. टेबल टेबल थांब बरं. टेबल थांब थांब. टेबल त्याला टेबल नाही म्हणत. अरे अरे कुठं चढतोय. अरे टेबल घ्यायला. चॉपिंग बोर्ड म्हणतात त्याला. शॉपिंग बोर्ड. कशाला लागतंय तुला. हा कशाला लागते. अरे जर खाली पडलं तर थांब थांब. होतंय का परी. मी करून देऊ. नाही करणार. नाही याच्यामध्ये पाणीच नाहीये. पाणी म्हणतात त्याला. अरे अरे उलट ठेवलंय रोनीत म्हणून त्याला रस निघत नाही. बघ तिने उलट ठेवलंय. अरे उलट पण ठेवतो. मीच करतो. बघितलं. नंतर मी करणार. थांब अजून रस असणार. आधी ते ठेव मग ते त्यानं कर रोनीत. अरे काढते. झालंय. बाहेर काढ. आता ते मी ठेव करणार. तो ठेव. अरे मला करू दे तिला करू दे. अगं इकडे हात नको ठेवू. आधीच लिंबू पिळून घेतला आणि साखर कोण टाकणार. साखर कोण मेल्ट करणार. अरे याच्या नंतर साखर पिळतो. साखर हा किती आहे. अरे आम्हाला तर साखर दे. कुठे मोठा डबा हात. आता आम्ही साखर टाकणार. नंतर मी टाकते दे. अरे काय ठेव. किती चम्मच टाकणार आहे. 2 बस होऊन जाईल. बस टाकायचं. बस हा आता बस. आता मीठ टाकू आपण. मीठ कच्चीची बरडी आहे. आणि मी देते. थांब रोणी. अरे फुडशी. प्लास्टिक सांडलेलं मी टाकतो. हे तर नाही आहे. चम्मच ते त्याच्यात आहे चम्मच. अरे मला पण तरी टाकू दे. नको आता. अरे एवढं नाही. भाजी नाही आहे ती. कमी कर. इतकं मीठ टाक. मिठाचं शरबत अजून घे की. आणि ओला करू नको तो स्पून. कमी कर. हां बस. आता अरे रे 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 रे. मला माझ्या हाताने टाकू दे ना. अगं डबल मीठ होईल ना जर तुम्ही दोघं टाकणार तर. अरे मिक्स तिकडे कर ना. अरे नको ना. तिकडे करू ना. अरे तू नीट नाही करत आहे. अरे हात नको घालू. मी बी करतोय. अरे 2 चम्मच नाही लागतात. 1 चम्मच झालं. नाही अजून साखर उरलंय. तोपर्यंत आम्ही गाळणी घेऊन येतो. त्याची गरज नाही आहे बेटा. आपण ते याच्याने स्क्वीज केलं आहे ना त्याची गरज नाही आहे. ते जेव्हा लेमनचे सीड्स असतात ना तेव्हा. आता लेमनचे सीड्स नाही आहेत त्यात.
अगं मेल्टर कर परी. अरे हाडू हाडू कर लवकर लवकर बोल. थांब थांब झालं झालं झालं. अजून बाकी आहे साखर. संपली तेव्हाच करायचं. अरे तू नको करू मोठं चम्मच आहे ना. झालं झालं झालं. हा झालं झालं. आता आपल्याला याच्याने टाकायचं. राहू दे असं. ए नको नको थांब थांब थांब. त्याच्यानेच टाकू. मी टाकतो. अरे थांब थांब थांब. अरे त्याच्याने नाही. त्याच्याने हाडू हाडू होईल मग. सांडलं सांडलं. ग मी टाकतो. या ग्लासला सरकू पडी तो भरलेला. अरे आता बस. अरे बस. सगळं संपून जाईल. झालं. सगळं सेम टू सेम झालंय. आता आपण आजीला एक देऊ आणि हिला पण देऊ. पहिला आजीला दे. आजी हे घ्या. हे कसं झालंय सांग? काय आलं हो? हे कसं झालंय? लिंबू पाणी पिऊन कोणी बनवलं भाऊ? पिऊन बघ. असं आहे का? हे घ्या तुमच्यासाठी. हो ग छान आहे ग. तू पिऊन बघ इकडं. मी पिऊ का? हा. थोडं साखर कमी पडली हो. नाही तरी छान बनवलंय. हा मस्त आहे. छान आहे ना बेटा. गुड गुड. खूपच छान. तुम्हाला आवडलं का तुमचं? हो. आणि आता जो पसारा केलाय तो कोण आवरेल? ती कशाला? आणि तू? दोघांनी पसारा केला. दोघांनी मिळून आवरायचा. कळलं? कसं झालं? छान झालं. तुला कसं लागतं? मस्त होतं ना. छान होतं. पिलं मी पूर्ण. आजीने मला दिलं. पाय नको लावता. वर लावून दे. तिथं वर लाव. लाईक सबस्क्राईब अँड शेअर मध्ये सांगा कसं वाटलं व्हिडिओ आणि कसा वाटला आजचा ब्लॉग. त्याच्यासाठी लाईक करा. थँक्यू अँड सबस्क्राईब. बाय 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 बाय.